नवी मुंबईतील शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण वनमंत्री गणेश नाईकांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण। कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनुपस्थित। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधील भाजप पदाधिकाऱ्यांचे पक्षप्रवेश। भाजपचे पदाधिकारी आणि त्यांचे शेकडो कार्यकर्त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये केला पक्षप्रवेश। अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली पीडित कुटुंबियांची विचारपूस। त्यांच्यासोबत संवाद साधत दिला दिलासा। ईएसआयसी रुग्णालयांसाठी सरकारी जमीन विनामूल्य देणार। महसूल मंत्री बावनकुळेंचा महत्त्वाचा निर्णय। राज्यात आरोग्य सुविधांचं जाळं अधिक बळकट करण्याचा प्रयत्न। उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाची त्यांनी केली पाहणी। दादर येथील शिवाजी पार्क येथील स्मारकाचं 50% बांधकाम पूर्ण। उद्धव ठाकरेंनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकाची केली पाहणी। दादर येथील शिवाजी पार्क येथील स्मारकाचं 50% बांधकाम पूर्ण। भंडाऱ्यात पवनी तालुक्यात वाही गरडापार येथे शेळ्यांच्या गोठ्यामध्ये वाघाचा हल्ला। वाघाकडून 10 शेळ्या फस्त। वाघाचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची येथील ग्रामस्थांची मागणी। अभिजित पाटलांचा पराभव करण्यासाठी सगळी ताकद लावू। पालकमंत्री जयकुमार गोरेंचा अभिजित पाटलांना गर्भित इशारा। भाड्यातलं राजकीय वातावरण तापलं। मालेगावात चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणी मंत्री गिरीश महाजनांचा संताप। आरोपीला सोडणार नाही, त्याला फाशीची शिक्षाच झाली पाहिजे, महाजनांची मागणी। खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या उपस्थितीमध्ये हिंगोलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं शक्ती प्रदर्शन। महाविकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अर्चना भिसे यांच्या प्रचारार्थ शक्ती प्रदर्शन। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर। या पार्श्वभूमीवर अमरावती शहरामध्ये युवक काँग्रेसची बॅनरबाजी। शेतकरी मरतोय, सत्ता मजेत, हेच का तुमचे विकासाचे मॉडेल, अशा आशयाचे झळकले बॅनर। आम्ही काँग्रेस सोडणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, पण रवी राणा आणि नवनीत राणांना भाजप फेकून देईल हे मात्र निश्चित आहे। रवी राणांच्या वक्तव्यानंतर आता यशोमती ठाकूर आक्रमक। ठाण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये राडा। भाजपच्या माजी नगरसेवकानं कांशिलात लगावल्यानं वाद। भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांच्या विरोधामध्ये नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल। कृषी मंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये काँग्रेसचा आंदोलनाचा प्रयत्न। आंदोलन करण्याआधीच काँग्रेस पदाधिकाऱ्यांना घेतलं ताब्यात। काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आक्रमक। अमरावतीमध्ये संजय खोडकेंची दादागिरी सुरू। यशोमती ठाकूर यांची खोडकेंवर कडाडून टीका। मुंबई महानगरपालिकेवर मराठीच महापौर बसला पाहिजे, या मागणीसाठी मराठी एकीकरण समितीचा आग्रही भूमिका। तर मंत्री आशिष शेलार हुतात्मा चौकात अभिवादनासाठी आले असता समितीच्या वतीनं गोंधळ घालण्याचा प्रयत्न। मुंडवा जमीन प्रकरणी 2 दिवसांपूर्वी शीतल तेजबानी सोबत तहसीलदार सूर्यकांत येवलेंची ही चौकशी। आर्थिक गुन्हे शाखेत येवले यांचं स्टेटमेंट नोंदवलं। अश्विनी बिद्रे गोरे हत्येतील कैद्यावर पॅरोलची खैरात। अश्विनी बिद्रे गोरेचे पती राजू गोरेंचा आरोप। पोलीस यंत्रणा त्याला मदत करतायत का, राजू गोरेंचा संतप्त सवाल। यशोमती ठाकूर 6 महिन्यांमध्ये भाजपमध्ये दिसतील। आमदार रवी राणांचा खळबळजनक दावा। देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेट झाल्याचाही केला दावा। बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वामध्ये सेवा समिती संगमनेरच्या विकासासाठी कटिबद्ध। शहराची विस्कटलेली घडी सुरळीत करणार आणि नगरसेवक हे जनसेवक म्हणून काम करतील, आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केला विश्वास। मनसेला सोबत घेण्यास काँग्रेसकडून नकार। मनसेला सोबत घ्याल तर आम्ही तुमच्या सोबत येणार नाही, काँग्रेसनं उद्धव ठाकरेंना स्पष्टच सांगितलं, सूत्रांची माहिती। नागपूरमध्ये आजपासून 4 दिवसीय अॅग्रो व्हिजन कार्यक्रमाचं आयोजन। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे कार्यक्रमाला उपस्थित राहणार। लोकप्रतिनिधींना आदर आणि सौजन्याची वागणूक द्या, सामान्य प्रशासन विभागाचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आदेश। लोकप्रतिनिधींच्या कार्यालयाच्या भेटीमध्ये शिष्टाचार पाळण्याचे आदेश। जब सेना खुद को है तो बता के तमाशा क्यों करना, ट्विट करत संजय राऊतांचा रोख नेमका कुणाकडे, राजकीय वर्तुळामध्ये एकच चर्चा।
देवावरील फुलं उचला, ज्यानं चुकीचं केलं असेल त्याला भोगावं लागेल. मंत्री भरत गोगावले यांचं सुनील तटकरे यांना ओपन चॅलेंज. डोंगराळे भागातील चिमुरडीची हत्या संतापजनक. केवळ अटक करणं हा भाग नाही, आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी महिला आयोग काम करणार. रुपाली चाकणकरांचं वक्तव्य. मुंबईत भारतीय जनता पक्षाचा अबकी बार 100 पार. मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपच्या अंतर्गत सर्व्हेमध्ये 100+ अंदाज. भाजपचा विरोधी पक्ष नेत्यांच्या बालेकिल्ल्यांवरही डोळा. नांदेडच्या हिमायतनगरमध्ये नगरपंचायत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कारणावरून राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये राडा. राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनीता पंचमासे यांनी अर्ज मागे घेतल्यानं वाद. हिंगोली नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या 31 उमेदवारांनी शेवटच्या दिवशी उमेदवारी मागे घेतली. 27 नगरसेवक आणि 4 नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला प्रचंड बहुमत मिळेल. एकनाथ शिंदेंनी केलेलं काम जनता विसरली नाही. शिवसेना प्रवक्ते अरुण सावंत यांच्याकडनं विश्वास व्यक्त. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे तब्बल 8 उमेदवार बिनविरोध. बारामती अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्साहाचं वातावरण. लातूर महानगरपालिकेची प्रारूप मतदार यादी अखेर प्रसिद्ध. 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीसाठी 40,399 मतदारांची वाढ. बदलापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये मनसे उमेदवाराला ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेशाची अट, तर अंबरनाथमध्ये कोणतीही अट नाही. दोन्ही शहरांमध्ये विरोधी भूमिका का, सवाल उपस्थित. सिल्लोड नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजपला पहिला झटका. सिल्लोडच्या भाजपच्या उमेदवाराचं अपील जिल्हा न्यायालयानं फेटाळलं. भाजपाची नाचक्की झाल्याची सिल्लोडच्या राजकीय वर्तुळात चर्चा. हिंगोलीमध्ये भाजपला सलग तिसरा धक्का. भाजपचे अधिकृत उमेदवार गजानन सोनोळे या उमेदवारानं वॉर्ड क्रमांक 17 मधून माघार घेतली. साधना महाजन यांची चौथ्यांदा नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांसह उमेदवारी मागे घेणाऱ्या उमेदवारांचे मानले आभार. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये 73 वर्षांचे आजोबा आणि 21 वर्षांचा नातू एकाच वेळी निवडणुकीच्या रिंगणात. आजोबा भाजपचे राज्यातील सर्वात ज्येष्ठ, तर नातू राज्यातील सर्वात तरुण उमेदवार. रत्नागिरीच्या राजापूर नगरपरिषद निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदासाठी 2 आमदारांची प्रतिष्ठा पणाला. महायुतीकडून श्रुती ताम्हणकर तर महाविकास आघाडीकडून माजी आमदार हुस्नबानो खलिफे रिंगणात. यवतमाळमध्ये निवडणुकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांच्याऐवजी नेत्यांच्या सगळे सोयऱ्यांनाच उमेदवारी. यवतमाळ, पुसद आणि उमरखेड नगरपरिषद निवडणुकीमध्ये सगळे सोयऱ्यांना उमेदवारी. नांदेडमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला डांबून ठेवलं. डांबून ठेवलेल्या उमेदवाराची पोलिसांकडून सुटका. नांदेडच्या बिलोली नगरपरिषद निवडणुकीमधील धक्कादायक प्रकार. राज्यातील मुस्लिम समाज हा भारतीय जनता पक्षासोबत सोलापुरातील सर्व ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी होतील. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंचा दावा. यवतमाळच्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये नामांकन छाननीचं चित्र स्पष्ट. दोन्ही शिवसेनेमधील 3 उमेदवारांचं नामांकन बाद. 3 प्रभागातील लढतीचं चित्र बदललं. मुंबई पालिकेसाठी भाजपचा अंतर्गत सर्व्हे. स्वबळापेक्षा महायुतीमध्ये लढल्यास अधिक फायदा होण्याचा सर्वेक्षणातून अंदाज. ठाकरेंच्या शिवसेनेमधील 16 जागा, काँग्रेसकडील 31 जागांवर फायदा होण्याचा अंदाज. यवतमाळच्या पुसद नगरपालिकेमध्ये दिग्गज उमेदवारांमुळे आता चुरस वाढली. 5 उमेदवारांमध्ये मुख्य लढत होण्याची शक्यता. सासवड निवडणुकीमध्ये एसएसटी पथकाची अनुपस्थिती. आर्थिक धुमाकूळाची भीती व्यक्त. दिलेल्या जबाबदाऱ्या तात्काळ अंमलात आणण्याची आणि त्यावर कारवाई करण्याची येथील स्थानिकांची मागणी. यवतमाळच्या वणी नगर परिषदेमध्ये वातावरण तापलं. पक्षातील असंतुष्ट पदाधिकाऱ्यांनी भरले अपक्ष अर्ज. काहींचे प्रतिस्पर्धी पक्षांकडून उमेदवारी अर्ज, तर स्थानिक पातळीवरील नेत्यांची चांगलीच तारांबळ. पुण्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये धक्कादायक प्रकार घडल्याची चर्चा. राजगुरुनगर परिषदेच्या नगरसेवक पदाच्या पुरुषांच्या जागेसाठी 1,03,00,000 तर महिलांच्या जागेसाठी 22 लाखांची बोली लागल्याची चर्चा. जळगावच्या जामनेरमध्ये शिवसेनेच्या 2 उमेदवारांचे अर्ज मागे घेत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश. शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारी मिळाल्यानंतर देखील अर्ज घेण्यात आला मागे. मालेगावात चिमुकलीवर अत्याचार करून हत्या प्रकरणी मोर्चातील जमाव संतप्त. अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा. कोर्टाच्या आवारामध्ये जोरदार घोषणाबाजी.
मालेगावच्या चिमुरडीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा नाशिक शहरातही करण्यात आला निषेध। काळ्या फिती लावत मूक मोर्चा काढत निषेध, तर आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी। अहिल्यानगरमध्ये वन विभागाच्या गेटवर खेकडे फेकत प्रहारचं आंदोलन। बिबट्याचे हल्ले रोखण्यात वन विभाग अपयशी झाल्याचा आरोप करत वन विभागाच्या निषेधार्थ करण्यात आलं आंदोलन। डोंगराळे प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्या, खटला फास्ट ट्रॅकवरती चालवण्यात यावा। शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांच्याकडून या प्रकरणी हळहळ व्यक्त। पुण्यातील मुंडवा जमीन व्यवहाराच्या प्रकरणी महार वतनदार मूळ जमीन मालकांची आज चौकशी। शीतल तेजवानींनी फसवणूक केल्याचा आरोप, खोटी कागदपत्र तयार करत फसवणूक केल्याचा आरोप। मालेगावच्या डोंगराळेमधील चिमुकलीवर अत्याचार प्रकरणाचे बारामतीमध्ये पडसाद। स्वर्णकार समाजाचा मूक मोर्चा, नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी, तहसीलदारांना देण्यात आलं निवेदन। मालेगावमधील चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज मालेगाव बंदची हाक। नागरिकांकडून आक्रोश मोर्चा काढत या प्रकरणी निषेध व्यक्त। मालेगाव प्रकरणाचा छत्रपती संभाजीनगरमध्ये निषेध। महिला काँग्रेसकडून जोरदार आंदोलन करत घटनेचा निषेध व्यक्त। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची केली मागणी। पिंपरी चिंचवड शहरातील शरदनगर आणि दुर्गानगर एसआरए बिल्डिंग स्कीम परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मैला मिश्रित सांडपाणी तुंबलेलं आहे। साचलेल्या सांडपाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात। लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट। पुणे मनपाच्या आरोग्य विभागातील घोटाळा प्रकरण। लोकशाही मराठीच्या बातमीनंतर 100 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी सुरू। पुणे मनपा अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांची माहिती। अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करा, बाबासाहेब आंबेडकर अभिवादन समितीच्या वतीनं पोलिसांना निवेदन। अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर घटस्थापनेनं चंपाषष्ठी उत्सवाला सुरुवात। करवीर पीठाचे शंकराचार्य श्री नृसिंह भारती यांच्या हस्ते घटस्थापना संपन्न। डोंगराळे येथील अत्याचार आणि हत्या झालेल्या चिमुकलीचे आईवडील जबाब नोंदवण्यासाठी चांदवडच्या कोर्टात दाखल। पोक्सो अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्याचा जबाब तर बंद पाकिटामध्ये मालेगावच्या अप्पर सत्र न्यायालयामध्ये पाठवण्यात येणार। नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी आवश्यक रिंग रोडच्या भूसंपादनाला शासनाची मान्यता। तब्बल 66.15 किलोमीटर रस्त्यासाठी होणार भूसंपादन। भूसंपादनासाठी 3659 कोटी रुपयांची मान्यता। बदलापूरमध्ये शिवसेनेनं खातं उघडलं। शिवसेनेच्या शीतल राऊत यांची नगरसेवक म्हणून बिनविरोध निवड। 2018 साली भारतीय जवानाला मारहाण करणाऱ्या मीरा रोड येथील हॉटेलवर अखेर हातोडा। मराठी एकीकरण समिती आंदोलनाच्या धास्तीनं मीरा भाईंदर महानगरपालिकेची तत्पर कारवाई। मालेगावमध्ये वकील संघटनेच्या वतीनं शांततेचं आवाहन। न्यायालयीन प्रक्रियेतून नक्कीच न्याय मिळेल। आक्रोश सगळ्यांचा अधिकार, मात्र तो शांततेमध्ये करावा, वकिलांचं वक्तव्य। मुंबईत आयडीबीआय बँकेच्या बाहेर कर्मचाऱ्यांचं आंदोलन। कर्मचाऱ्यांना कायम करण्याच्या आणि वेतन वाढवण्यासंदर्भातल्या मागण्या। महाराष्ट्रामध्ये मुख्य न्यायाधीशांना अमर्याद इंधन वापरण्याची मुभा। न्यायाधीशांच्या वापरासाठी असलेल्या वाहनांना आता अमर्याद इंधन वापरता येणार। माझ्याकडे जमिनीच्या व्यवहाराचे कागदपत्र आहेत, मी सगळे कागदपत्र देण्यासाठी तयार आहे। पोलीस याबाबत पोलिसांच्या जबाबात शीतल तेजवानीची माहिती। कुंभमेळ्यासाठी आवश्यक नाशिक रिंग रोडच्या भूसंपादनाला शासनाची मान्यता। तब्बल 66.15 किलोमीटर रस्त्यासाठी होणार भूसंपादन। भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाचा 23 नोव्हेंबरला विवाह सोहळा। नवरदेव पलाश मुछल हे वराडी मंडळींसह सांगलीमध्ये दाखल। नवी मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घातले महापालिका सिडकोचे श्राद्ध। अनेक वर्षापासून महाराष्ट्र भवनाचं काम रखडल्यानं कार्यकर्ते संतप्त। यावेळेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। पुण्यामध्ये 19वे महात्मा फुले प्रबोधन साहित्य संमेलन। संमेलनाच्या अध्यक्षपदी किशोर टिळेकरांची निवड। 23 नोव्हेंबरला अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीनं आयोजन। नागपूर रत्नागिरी महामार्गाचं काम रखडलं। NHAIला सुनावणीसाठी हजर राहण्यासाठी कोल्हापूर खंडपीठाची नोटीस। पुढची सुनावणी 18 डिसेंबरला। छत्रपती संभाजीनगरमधील विहा मांडवा आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका 2 वर्षापासून नादुरुस्त। रुग्णांना ने-आण करण्यासाठी खासगी वाहनांचा उपयोग। केंद्रातील वाढत्या गैरसोयीमुळे ग्रामस्थ संतप्त।
नागपुरातील 75 ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत संगणक परिचालकांचं बेमुदत काम बंद आंदोलन, 4 महिन्यांपासून कथित वेतनाच्या मागणीसाठी आंदोलन. कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील हॉटेल असोसिएशनच्या सोबत कार्यशाळेचं आयोजन. स्वच्छ भारत अभियान उपक्रमाच्या अंतर्गत आयुक्तांच्या उपस्थितीमध्ये बैठक. हॉटेलच्या सांडपाणी आणि घनकचरा नियोजनाच्या संदर्भात सूचना. सांगलीच्या मिरज कृष्णा घाट येथे कार्तिकी अमावस्या दीपोत्सव साजरा. 2500 दिव्यांच्या प्रकाशानं घाट परिसर उजळून निघाला. पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारी पवना नदी प्रदूषणाच्या विळख्यामध्ये. उद्योगांमधील रसायनयुक्त पाणी नदीपात्रात सोडल्यानं नदी झाली प्रदूषित. भंडाऱ्यातील विरशी येथील बँक महाराष्ट्र शाखेचं साकोलीत स्थलांतर होणार, तर स्थलांतरणाच्या विरोधात खातेदार बसले उपोषणाला. मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा. नाशिकमध्ये सैन्य दलाच्या संयुक्त पासिंग आउट परेडचं आयोजन. परेडमध्ये विविध कोर्सेस पूर्ण केलेले अधिकारी, प्रशिक्षणार्थींना बॅचेस आणि ट्रॉफीज प्रदान करण्यात आल्या. पुण्यामध्ये एकूण 5 ठिकाणी पे अँड पार्कसाठी अखेर निविदा. दुचाकीसाठी प्रतितास 4 रुपये तर चारचाकीसाठी प्रतितास 20 रुपये शुल्क आकारलं जाणार. वर्ध्यामध्ये रेल्वे पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाईलचा लिलाव. प्रथम श्रेणी कोर्टाकडनं लिलावाचे आदेश, तर 28 नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार लिलाव. समृद्धी महामार्गालगत 12 नवीन ड्रायपोर्ट सुरू होणार. जालना ड्रायपोर्ट 6 महिन्यामध्ये सुरू होणार. सीओ कॉन्क्लेव्ह 2025 मध्ये माहिती. क्रिकेटर सचिन तेंडुलकर ताडोबामध्ये व्याघ्र प्रकल्पाच्या सफारीसाठी रवाना. सचिन तेंडुलकर सपत्नीक व्याघ्र सफारीसाठी रवाना. मुंबईत न्यायाधीशांच्या खासगी गाडीचं तसंच सरकारी निवास परिसरातील वाहनांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट. कृती गोपनीयतेचा भंग असून न्यायाधीशांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारी. तर न्यायाधीश राहुल थोरात यांनी एंटॉप हिल पोलिसांकडे या संदर्भात दिली तक्रार. विरारच्या डोंगराळ भागातील 3000 कुटुंबांना विद्युत पुरवठा सुरू. गावांसाठी स्वतंत्र 200 ट्रान्सफॉर्मर बसवल्यानं त्यांना विद्युत सेवा सुरळीत. धाराशिवमध्ये ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं चक्काजाम आंदोलन. ऊसाला 3000 रुपये प्रतिटन भाव देण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी. परभणीत शेतकऱ्यांना 5 एकरातील केळीच्या बागेवर जेसीबी फिरवला. पिकाला 5 लाखांचा खर्च, मात्र केळीचे दर घसरल्यानं शेतकरी हतबल. छत्रपती संभाजीनगरमध्ये मोसंबी उत्पादक शेतकरी पुन्हा आर्थिक संकटामध्ये. टनामागे 50,000ची घसरण. अपेक्षित दरासाठी आता फेब्रुवारीची आशा. वर्ध्यातील सेलचोरा येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये किसान सन्मान निधीचा थेट प्रक्षेपण आणि मार्गदर्शन. कार्यक्रमात मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांचा सहभाग. दिल्लीच्या स्फोटानंतर हरियाणामधील फलाह विद्यापीठ चांगलेच चर्चेत. विद्यापीठाच्या चेअरमनच्या विरोधात मोठी कारवाई. वडिलोपार्जित घरावर चालवले जाणार बुलडोझर. सिने अभिनेते आणि निर्माते जायेद खान यांनी सहपरिवार घेतलं साईबाबांचं दर्शन. साईबाबा संस्थांच्या वतीनं साईंची मूर्ती आणि स्नेहवस्त्र देत उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी केला त्यांचा सत्कार. अदानी ग्लोबल इंडोलॉजी कॉन्क्लेव्ह 2025 गुजरातच्या अहमदाबादमध्ये सुरू. या कार्यक्रमात मजबूत संस्कृती ही स्थिर अर्थव्यवस्था आणि जागतिक नेतृत्वाचा पाया आहे. अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानींचं महत्त्वाचं वक्तव्य. दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून डेटा हस्तगत. विषारी भाषणांचे बॉम्ब प्रक्रियेची ऑडिओ व्हिडिओ हस्तगत करण्यात मोठं यश. कर्नाटकमध्ये सीएम पदावरून पुन्हा एकदा वाद पेटला. डी.के. शिवकुमार यांच्या गटाचे मंत्री आणि आमदार पक्षाच्या हायकमांडला भेटण्याच्या तयारीत आणि दिल्लीतही पोहोचले. तर काँग्रेस सिद्धरामय्यांना हटवणार का याकडे सर्वांचं लक्ष. जम्मूतील काश्मीर टाइम्सच्या कार्यालयावर पोलिसांची धाड. AK-47 रायफलची काडतूस आणि ग्रेनेड पिन जप्त. देशविरोधी कारवायांना मदत केल्याच्या आरोपानंतर कारवाई. गुजरातच्या भावनगरमधील वन अधिकाऱ्याने केली पत्नी आणि 2 मुलांची हत्या. पत्नी आणि मुलांच्या बेपत्ता होण्यामागे पूर्वनियोजित हत्येचं कारण असल्याचं निष्पन्न. आरोपी वन विभाग अधिकाऱ्याला पोलिसांनी केली अटक. बीडच्या परळी तालुक्यातील हेरंब येथील कापसाच्या शेतामध्ये 1,29,000 रुपयांचा गांजा पकडला. बीडच्या स्थानिक गुन्हे विभागाची मोठी कारवाई. पिंपरी चिंचवडमध्ये कोयत्याचा धाक दाखवत माथाडी कामगारांना खंडणी मागणाऱ्या रेकॉर्डवरील 6 गुन्हेगारांना अटक.
आरोपींकडून जवळपास 17,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. दहशत मोडून काढण्यासाठी पुणे पोलिसांची अंधेकर टोळीवर कारवाई. अंधेकर टोळीची काढण्यात आली धिंड. आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये अंधेकर टोळी एरवाडा कारागृहामध्ये शिक्षा भोगते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.